निवडणूक आयोग हा चोरी करतोय आणि वोट चोर गद्दी चोर या अनुषंगानं राहुल गांधींनी देशभरात एक कॅम्पेन सुरू केल्यानंतर त्याचे विविध जे पुरावे आहेत तेही सादर केलेले आहे आणि आता गली गली में शोर है, चुनाव आयोग चोर है हे वस्तुस्थिती सगळी दूर पोहोचल्यामुळे आता नाईलाजानं कुठेतरी निवडणूक आयोग या दृष्टिकोनातून पुढे येत आहे। या निवडणूक आयोगाला वठणीवर आणण्याचं काम हे राहुल गांधींनी केलेलं आहे। आम्ही जातीनिहाय जनगणना करणार नाही असं वारंवार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सरकार मोदी सरकार हे सांगत असतानाही राहुल गांधींनी जातीनिहाय जनगणनाचा निर्णय घेण्याकरता केंद्रीय सरकारला जसं भाग पाडलंच त्याचाच दुसरा भाग हा निवडणूक आयोगाला राहुल गांधी वठणीवर आल्याशिवाय राहणार नाही याचेच असणारा आजची पत्रकार परिषद म्हणजे त्याचेच एक संकेत आहे। फडणवीसांनी असं म्हटलं जैन बोर्डिंगचा निर्णय रद्द झाला, त्यांची नोट चोरी बंद झाली, ते आता वोट चोरीच्या नावाने उडत आहे। फडणवीसांनी म्हणाले आता त्या फडणवीसांचा जो संताप आहे हा समजण्यासारखा आहे, कारण जो माणूस मतांच्या चोरीतून मुख्यमंत्री होतो आणि आता त्यांची चोरी पकडल्या गेल्यानंतर त्यांनी आता धचा मा करण्याची त्यांची जी जुनी पद्धत आणि परंपरा आहे ती ते कायम ठेवणार आहे। त्यामुळे त्यांची जी चिडचिड आहे आणि त्यांचं वड्यावरचं वांग्यावर काढणं जे आहे हे समजून घेण्यासारखं आहे। जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द करण्यात आलेला आहे, कसं जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द करून चालणार नाही। जैन बोर्डिंगचा संपूर्ण ती 3.5 एकर जमीन ही जैन धर्माची जमीन गिळंकृत करणारा जो आका होता तो दुसरा तिसरा कोणी नसून मुरलीधर मोहोळ जे आहेत हे त्याच्या मागचे सगळा कटकारस्थानाचा भाग होता। यांचा केंद्र सरकारमधून राजीनामा झाला पाहिजे। हा व्यवहार तर रद्द झालाच असता, आज नसता झाला तर उद्या झाला असता, कारण एकंदरीत त्यातल्या अनियमितता आणि त्यातलं जे काळबेर आहे हे बाहेर आल्यानंतर तो व्यवहार शेवटापर्यंत जाऊ शकत नव्हता। आता मोहोळांना वाचवण्याकरता कुठेतरी हा जो असणारी जी खरेदी आणि सगळा जो करार आहे हा रद्द करण्याचा खटाटोप त्यांचा चालला आहे। मात्र यातले दोषी कोण होते, एवढी मोठी अनियमितता कशी झाली, मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईक असणाऱ्या धर्मदाय आयुक्तांनी नियम डावलून परवानगी कशी दिली, या मूलभूत प्रश्नांचे उत्तरं ही मिळाली पाहिजे। उत्तरच नव्हे तर या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे, नुसता तो व्यवहार रद्द करून चालणार नाही। फलटण प्रकरणामध्ये काल फडणवीसांनी क्लीन चिट दिलेली आहे माजी खासदारांना, तुम्ही निंबाळकर यांना, तुम्ही काँग्रेस कसं बघते याच्या? त्यांच्या क्लीन चिटचा जो एकंदरीत प्रकार आहे आपण बघितला आहे की भाजप म्हणजे वॉशिंग मशीन आहे आणि त्यामध्ये कितीही काळं बेरं कोणी टाकला तरी ते लगेच ताबडतोबीनं स्वच्छ करून घेतात। अशाच प्रकारे त्यांनी आरोप अजित पवार यांच्यावरही केले होते, छगन भुजबळांवरही केले होते, अनेक लोकांवर जे आरोप केले होते आणि सत्तेत सोबत घेतल्यानंतर या सर्वांना क्लीन चिट दिली होती। देवेंद्र फडणवीस क्लीन चिट ही एका अर्थाने त्या गटामध्ये ते सहभागी असल्याचा देखील कुठेतरी पुरावा आहे। बच्चू कडू यांच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा आहे का? उद्या नागपुरात पोहोचतायत ते। बच्चू कडूजी यापूर्वी देखील उपोषणाला बसले होते आणि ते उपोषणाला बसल्यानंतर शेतकऱ्यांच्या सगळ्या प्रश्नांच्या अनुषंगानं त्यांच्या सर्व मुद्द्यांच्या अनुषंगानं सरकारनं ते ताबडतोबीनं सोडवले पाहिजे अशा प्रकारची आमची मागच्या वेळेसही जाहीर भूमिका ही होती। यावेळेसही बच्चू कडूंनी आंदोलनाच्या संदर्भामध्ये प्रदेश काँग्रेस अध्यक्ष या नात्यानं मलाही पत्र पाठवून त्या संदर्भामध्ये पाठिंबा मागितलेला आहे आणि या सर्व प्रश्नांच्या अनुषंगानं काँग्रेस देखील आंदोलनात्मक आणि एक फार मोठी मोहीम काँग्रेसने सुरू केलेली आहे। त्यामुळे या सर्व ज्या मागण्या आहेत त्या मागण्या रास्त आहेत, या संदर्भामध्ये आमचा देखील पाठिंबा आहे आणि आम्ही देखील लढत आहोत। अतिवृष्टीनंतर अजूनही शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही, 1100 कोटी रुपये जे आहे ते अजूनही बँकेत पडलेले आहे, प्रशासकीय फार देरी होते सगळ्या। हे सरकार आता कुठेतरी हे दिवाळखोरीच्या किनाऱ्यावर उभं आहे। या सरकारने पंतप्रधान आवास योजनेचे जे पैसे आहेत दिवाळीच्या पूर्वी त्याची जी काही नोट पुटअप केली होती, त्याचा जो काही चेक, त्याची काही फायनान्शियल जी प्रक्रिया पूर्ण केली होती ते देखील चेक वटू शकले नव्हते। त्यामुळे सरकार पंतप्रधान आवास योजनासारख्या फ्लॅगशिप प्रोग्रामचेही पैसे देऊ शकत नाही, लाडकी बहिणीचेही पैसे दिवाळीत देऊ शकत नाही आणि असं सर्व असताना नुसतं जे पॅकेज आहे ते पंतप्रधान महाराष्ट्रात येणार आहे आणि शेतकऱ्यांचा उद्रेक होणार आहे म्हणून वाटाण्याच्या शेतकऱ्यांना अक्षता लावण्याचा तो प्रयत्न होता। वास्तविक पाहता हे सगळं जे पॅकेज आहे हे फोल आहे आणि या पॅकेजमधून काही मिळणार नाही। ही त्यावेळेची असणारी आम्ही व्यक्त केलेला संशय हा खरा ठरत आहे। हे सरकार ज्यांचा इन्शुरन्स कंपनीचे
वीज कडाडल्यानंतर पुरात वाहून गेल्यानंतर 4 लाख रुपये हे इन्शुरन्स पोटी मिळतात. तेही त्यांनी पॅकेजमध्ये दाखवले. मुळात आमची जी मागणी आहे त्या पॅकेजमध्ये अनेक लिकेजेस आहे किंवा पॅकेज जे आहे हे थोतांड आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीसांनी सरसकट हेक्टरी 50,000 रुपये ही मदत करावी, कुठलीही त्याच्याशी कमाल मर्यादा न ठेवता. आणि रब्बीचा हंगामाची मदत करणं आवश्यक होती, कारण रब्बीला बियाणं खत हे सरकारने द्यायला हवं होतं, मात्र ती वेळ आता पुढे गेली आहे. आणि रब्बी पोटी 10,000 रुपयाचं अतिरिक्त अनुदान हे रब्बी पिकांसाठी त्यांनी द्यावं आणि सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी. आणि करिता या एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांनी दिल्लीत जावं आणि केंद्र सरकारकडून पॅकेज घेऊन यावं, ही आमची मागणी आहे.